पी-एफमध्ये खूप लोकांचा एक गैरसमज असतो. 3 वर्ष जर तुम्ही कॉन्ट्रिब्यूट नाही केलं, तर तुमचा इंटरेस्टच थांबतो. हे चुकीचं आहे. अनेक लोकं म्हणायचे, की वयाच्या 60 नंतर सुरू होतं. मी तेवढं जगणार पण नाही. तर त्याच्यासाठी 2004 पासून एन-पी-एस लागू झालं गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी पण सेंट्रल आणि स्टेट. आणि एन-पी-एसमध्ये आधी तुम्ही पैसे कॉर्पस बिल्ड करा. तो कॉर्पस वापरून तुम्ही एक ठराविक पेन्शन बाय करा. इन्शुरन्सचे जे पेन्शन प्लॅन्स असतात, त्याच्यामध्ये इतके जास्त कमिशन असतात, त्याचे रिटर्न इतके खराब असतात, कधीही करू नका. आणि एन-पी-एस चालू करताना कसं चालू करायचं, त्याची काय बेसिक प्रोसिजर आहे आणि ते कसं करता येईल? तुम्हाला फक्त ई-एन-पी-एस असं गुगलवरती टाकायचं. पहिली लिंक येईल NSDL किंवा प्रोटीएल. त्याच्यामध्ये तुम्ही 5 मिनिटात तुमचा आधार नंबर आणि OTP देऊन तुम्ही अकाउंट उघडू शकता. तुमच्या बँकेला लिंक करायचा तो अकाउंट आणि त्याच दिवशी किंवा कुठल्या दिवशी तुम्ही तुमचे पैसे टाकू शकता. फ्रीलान्सर आहेत किंवा ज्यांच्या कंपनीतनं एन-पी-एसला काही पैसे जात नाही, त्यांचे फक्त पी-एफ जात आहेत, त्यांनी काय करावं? बरेचदा लोक पी-एफ कशासाठीही विड्रॉ करतात. ह्या विड्रॉलचा काय तोटा होतो? एन-पी-एस विड्रॉल कशा पद्धतीने वर्क करतं आणि पी-एफ विड्रॉल कशा पद्धतीने वर्क करतं? आधीचा नियम असा होता की जर तुमची नोकरी सुटली तर 2 महिन्यानंतर तुम्हाला 100% काढता येत होतं. तर ते 2 महिन्याचे केले त्यांनी 12 महिने. ज्या लोकांची नोकरी नाहीये, ज्यांना स्वतःला खायला देता येत नाहीये, ते पी-एफ मध्ये पैसे ठेवून करणार काय? तुमच्याकडे कॉर्पस किती असायला पाहिजे वयाच्या 60व्या वर्षी? तुमचा वार्षिक खर्च हा 10 लाख असला तर 10 लाखाचे 3 कोटी तरी तुमच्याकडे असायला पाहिजे. तर ते 3 कोटी कुठल्या प्रॉडक्टमध्ये असायला पाहिजे? तर पी-पी-एफ किंवा ई-पी-एफ, एन-पी-एस आणि म्युच्युअल फंड हो, स्प्लिट करतं, तर ते कोणत्या तत्वानी मी स्प्लिट केलं पाहिजे? तर असं रफली धरता येईल की कमीत कमी म्युच्युअल फंड हा एक चांगला प्रोडक्ट आहे. म्युच्युअल फंडात तुमची ग्रोथ खूप होते, पण ती लॉंग टर्म मध्ये होते. त्याच्यामध्ये रिस्क पण आहे, मार्केट खालीही जाऊ शकतो. हे सगळं सांगितलं जायला पाहिजे. तेवढाच एक इश्यू आहे SWP मध्ये. बुल मार्केटमधलं लॉजिक असतं लोकांचं की हे एन-पी-एस खूप बोर इन्स्ट्रुमेंट आहे, माझा बेंचमार्क 18-18, 20-20% देतो आणि मी 12% खेळत बसलोय, तर हे कंपॅरिझन योग्य आहे काय? तुला काय सांगशील? हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धन दौलतच्या या खास एपिसोडमध्ये. आपण मध्ये एक एपिसोड केला ज्याच्यामध्ये आपण रिटायरमेंट प्लॅनिंगबद्दल बोललो. पण तेव्हा आपण एका पर्स्पेक्टिव्हनी विचार केला की पेन्शन, रिटायरमेंट प्लॅनिंग आणि रिटायरमेंट कॉर्पस या. पण अजून कोणत्या पद्धतीने आपण पेन्शन तयार करू शकतो, आपल्यासाठी कमवू शकतो, त्याच्या कोणत्या पद्धतीने आपण ह्या गोष्टीला अप्रोच करू शकतो, नक्की पेन्शन म्हणजे काय, काय इन्स्ट्रुमेंट्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये आणि तुम्हाला सुटेबल, तुम्हाला योग्य असा इन्स्ट्रुमेंट कुठला, या सगळ्यांबद्दल आपण आज गप्पा मारणार आहोत. आणि आज आपल्यासोबत आहेत नील बोराटे. तुमचं खूप खूप स्वागत आहे. अर्थात ते फायनान्शियल जर्नलिस्ट आहेत. गेले कित्येक वर्ष झालं या क्षेत्रात काम करतायत. ते मिंट या दैनंदिनाचे संपादक होते आणि आता ते फाईन प्रिंट याचे संपादक आहेत. आणि आपण अर्थात त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की कोणत्या गोष्टी आपल्याला सुटेबल आहेत, त्या कशा पद्धतीने अप्रोच केल्या पाहिजे आणि काय क्रायटेरियाज लावले पाहिजेत आणि काय बेसिक गोष्टी टाळल्या पाहिजेत. कारण अर्थात आपण ग्लॅमरस गोष्टींमध्ये अडकतो आणि ज्या खरं साध्या, बोरिंग पण चांगल्या गोष्टी आहेत त्या विसरतो. त्या गोष्टी आज समजून घेण्याचा प्रयत्न आहे. ॲज अ सेड की पेन्शन म्हणजे काय, इथून सुरुवात करूया. कारण का बऱ्याच जणांना पेन्शन येते हे एक गणित असतं आणि पेन्शन येते म्हणजे काय याचा अर्थ नाही माहिती लोकांना. हो, कारण आपल्या आधीची जी पिढी होती, त्यांचं तेच होतं, की सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब असायचा किंवा स्टेट गव्हर्नमेंट जॉब असायचा. त्याच्यामध्ये तुमची जी फायनल सॅलरी असायची, त्याच्याशी लिंक्ड पेन्शन यायचं. म्हणजे तुम्ही रिटायर झाला 1,00,000वरती महिन्याला, तुमचं पेन्शन 50,000, 60,000 जो काही फॉर्म्युला होता त्याप्रमाणे यायचं. पण आता आपल्या जनरेशनमध्ये खूप लोकांचं नाही आहे गव्हर्नमेंट जॉब. आपण बरोबर. प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतो किंवा बिझनेस आहे किंवा इतर असं काही आहे, फ्रीलान्सिंग आहे. तर आपल्याला स्वतःचंच पेन्शन तयार करावं लागणार आहे. आणि ते तयार करायला अनेक वेगवेगळे मार्ग आहेत. एन-पी-एस आहे, पी-पी-एफ आहे. तर त्या सगळ्यावरती आपण आज बोलूयात. आत्ता मार्केटमध्ये बऱ्याचदा व्हेन वी टॉक अबाउट पेन्शन, एक म्हणजे इन्शुरन्स डिस्गाईज ॲज पेन्शन, त्या प्रॉडक्ट्सबद्दल आपण बोलू शकलो तर ते, आणि त्याच्यानंतर आपण एस-डब्ल्यू-पी बद्दल पण बोलूया. नक्कीच. आधी इन्शुरन्सचं बोलू. इन्शुरन्सचे जे पेन्शन प्लॅन्स असतात, त्याच्यामध्ये इतके जास्त कमिशन असतात, त्याचे रिटर्न इतके खराब असतात, की कधीही करू नये, कधीही करू नये. तुमच्याकडे बँकेतले एम्प्लॉईज किंवा एजंट्स हे 10व्या चक्कर मारतील. तुम्हाला सर, मॅडम तुमच्या पाया पडतील. ऐकू नका. कारण त्यांच्यामध्ये त्यांचं खूप मोठं कमिशन आहे.
तुमचे रिटर्न्स खूप कमी येणार आहेत. पण ते अजिबात करू नका. दाखवताना तर ते दाखवतात, की 12% तुम्हाला हे मिळणार आहेत. पण ते नक्की काय वर्क होतं आणि त्याचं हाऊ डज दॅट प्रॉडक्ट वर्क? म्हणजे नक्की जेव्हा आम्ही ते प्रॉडक्ट विकत घेतो, इन्शुरन्स, पेन्शन स्कीम ज्या असतात सगळ्या कंपन्यांच्या, त्या कशा वर्क होतात? म्हणजे त्या युलिप लिंक्ड आहेत का त्याचा काही वेगळा प्रकार आहे? युनिट लिंक पेन्शन प्लॅन आणि त्याच्यातही ॲन्युइटी हा प्रकार असतो, की तुम्हाला जेव्हा ते मॅच्युअर होतं तेव्हा त्याचं 1/3 हे तुम्हाला कंपल्सरी ॲन्युइटीमध्ये टाकावं लागतं. म्हणजे तुम्ही एक लमसम अमाउंट द्यायची इन्शुरन्स कंपनीला आणि ते तुम्हाला दर महिन्याला पेन्शन काही रक्कम देतील. पण ते सगळं व्हायच्या आधी जी काही वाढ व्हायला हवी त्याच्यामध्ये ती होत नाही. कारण इतके जास्त कमिशन आणि एक्सपेन्सेस असतात, की तो एक्सपिरियन्स हा तुम्हाला आयुष्यभर तुमचं फायनान्शियल फ्युचर हे संपू शकतं. त्यामुळे कृपा करून त्याच्यात जाऊ नका. आता फॉर एक्झाम्पल युलिप हां. हा एक सिमिलर प्रकार आहे. त्याचा जो एक्सपेन्स रेशो आहे तो डिपेंड्स ऑन द युलिप. कधी-कधी 2% आणि कसं आहे फक्त एक्सपेन्स रेशो त्यात येत नाही. त्यात मॉर्टॅलिटी चार्ज पण येतं, की तुम्हाला इन्शुरन्स कव्हर सुद्धा आहे. त्यामुळे तुम्हाला दरवर्षी इन्शुरन्स कंपनी मॉर्टॅलिटी चार्ज तुमच्या ह्याच्यातनं काढत असते. आता बऱ्याच लोकांना इन्शुरन्सची गरजच नाहीये. त्यांना कंपल्सरी ते इन्शुरन्स घ्यावं लागतं. का? कारण त्यात तो एकच प्रॉडक्ट आहे. हं. आणि हे जे ULPPचा जो प्रकार असतो, त्याच्यामध्ये एकतर तुम्हाला आवडला नाही तुमचे रिटर्न आवडले नाही, पेन्शन फंड मॅनेजर आवडला नाही. तुम्हाला ते स्विच नाही करता दुसऱ्या प्रॉडक्टमध्ये. NPSमध्ये तुम्हाला नाही आवडलं तर HDFCमधनं जा, ICICIमध्ये जा, ICICIमधनं तिसऱ्याकडे जा. काही प्रॉब्लेम नाही, टॅक्स पण नाही. इथे तुम्ही एकदा ते साइन केलं, की तुम्ही आहे 15 वर्ष, 20 वर्ष त्यात अडकलात. किंवा सरेंडरच करायला लागेल ती हां, किंवा पॉलिसी. सरेंडर करायला गेला तर मोठमोठे चार्जेस. सो समजा जर मी ₹10,000 NPSमध्ये टाकत असेन, तर 0.3% म्हणजे माझे फार फार तर ₹30 कट होणार आहेत हो, त्याच्यातनं. हो. आणि समजा तेच मी ₹10,000 जर इन्शुरन्स पेन्शन स्कीममध्ये टाकत असेल, तर त्यातले 2% म्हणजे ₹200 हे कमिशनला गेले. बरोबर. प्लस मॉर्टॅलिटी चार्जेसचे काही ₹400-500 असतील ते जातील. हो. म्हणजे साधारणतः मला खरं तर माझ्या ₹9,300च इन्व्हेस्ट होणार आहेत आणि त्याच्यावरती मिळणारा रिटर्न मिळणार आहे. व्हेअरएज NPSमध्ये ₹9,970 इन्व्हेस्ट होणार आहेत, त्याच्यावरचा रिटर्न. म्हणजे साधारणतः 5-5.5% फरक पडू शकतो आणि जो लाँग टर्ममध्ये खूप मोठा आहे. 5.5% कंपाऊंड होणार आहेत आपल्यासाठी. हो, हो. नक्कीच. बापरे! म्हणजे फारच धोक्याचं प्रकरण आहे. अगदी. आता हा एक प्रकार झाला ULPP. दुसरा प्रकार म्हणजे LICचे जे पॉलिसीज असतात, की त्याचं मार्केटिंग कसं होतं, की तुम्ही दरवर्षी 1,00,000 टाकत जावा आणि मग 15 वर्षानंतर तुम्हाला इतकी रक्कम दरवर्षी मिळेल. ते तुम्हाला कधीच सांगत नाही, की ह्याचा रिटर्न किती आहे. कुठे लिहिलं नसतं. कारण खरा जो रिटर्न त्याच्यावरती असतो तो 5 ते 6% फक्त असतो आणि त्यांना हे सांगता नाही येत. अ, आणि खरं म्हणजे IRDने हे कंपल्सरी करणं भाग आहे, पण हे नाही करत आणि त्यामुळे खूप त्याला म्हणतात मिस सेलिंग, की लोकांची फसवणूक, लोकांना खोटं सांगून ते विकणं, ही विक्री खूप चालते. आय थिंक हा आजच्या एपिसोडचा पार्ट नाही, पण डेफिनेटली आम्ही हा एपिसोड करणं आम्ही भाग पडतो. मला वाटतं, की लोकांना 3 गणितं शिकवणं गरजेचं आहे. ते म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट, XIRR, ROI आणि कॅगर. म्हणजे हो, स हो, हो. कारण कन्फ्यूज केल्या जातात गोष्टी. म्हणजे FDचा रेट ऑफ इंटरेस्ट हा इन्शुरन्सच्या रेट ऑफ म्हणजे एकतर इन्शुरन्सचे रिटर्न्स नाही धरले पाहिजेत, पण त्याच्यासोबत कंपेअर केलं जातं आणि ते म्हणजे इट्स म्हणजे ॲपल्स टू ऑरेंज कंपॅरिझन आणि ज्यांनी होणारा तोटा हा ॲक्चुअल रेट्समध्येच बघितला पाहिजे. म्हणजे लिटरली एक एक्सेल शीट म्हणजे खरं तर आपणच कधीतरी करू की एक्सेल शीटमध्ये की ₹100चा 11% XIRR म्हणजे किती, कॅगर म्हणजे किती, इंटरेस्ट रेट म्हणजे किती आणि ROI म्हणजे किती. हो ना, म्हणजे एक त्यांची सिंपल टेक्निक म्हणजे काय, की तुम्ही सपोज 5,00,000 कॉन्ट्रिब्यूट केलेत, तर तुम्हाला त्याचं 15% तुम्हाला रिटर्न मिळेल. पण ते हे नाही सांगत, की तुम्हाला 15 वर्षानंतर ते मिळतंय. म्हणजे 15 वर्षाचं व्याज ते खातायत. असं ते खूप भयंकर प्रकार चालतो त्याच्यात. सगळेजण हे सांगतात की हे NPS, PF वगैरे हे सगळे अत्यंत बोरिंग, फालतू प्रकार आहेत. तुम्ही SWPत जा, तिथे 15% काय काय बोललं जातं, म्हणजे तुम्हीच सांगा कमेंटमध्ये काय काय बोललं जातं त्याच्याबद्दल खरं तर. हो. अगदी खरं सांगायचं झालं तर SWP फक्त एक दर महिन्याला तुम्ही इतकी रक्कम काढताय, एवढं एक इन्स्ट्रक्शन असतं, की तुम्ही म्युच्युअल फंडाला सांगताय, की मला दर महिन्याला ₹15,000 काढायचे आहेत किंवा ₹20,000 काढायचे आहेत. त्या पलीकडे SWPचा दुसरा काही अर्थ नाहीये. सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. सिस्टमॅटिक विथड्रॉवल प्लॅन. आता त्याचं मार्केटिंग असं केलं जातं, की
तेच तुम्हाला 12% मिळतील किंवा काय दुसरी रक्कम मिळेल. पण त्याचे खरे रिटर्न्स जे असतात ते तुमच्या म्युच्युअल फंडावरती अवलंबून आहे. तुम्ही चांगला फंड पकडला असेल तर तुम्हाला मिळतील 10-12% नाही तर नाहीच. पण हे तुम्हाला फारसं सांगितलं जात नाही. तुम्हाला फक्त ते तुम्हाला एवढे मिळणार आहेत एवढं सांगितलं जातं. तर म्युच्युअल फंड हा एक चांगला प्रॉडक्ट आहे. म्युच्युअल फंडात तुमची ग्रोथ खूप होते. इक्विटीमध्ये तुमची ग्रोथ खूप होते. हे नक्की आहे. ह्याच्यात काहीच वादच नाही. पण ती लाँग टर्ममध्ये होते. त्याच्यामध्ये रिस्क पण आहे. मार्केट खालीही जाऊ शकतं. हे सगळं सांगितलं जात नाही. हे जायला पाहिजे. तेवढाच एक इश्यू आहे एस-डब्ल्यू-पीमध्ये. सो आत्ता आपण हे जर 4 प्रॉडक्ट्स बघितले, तर समजा आपण हे कंपेअर करायचं ठरलं, की बाबा एखादा 25-30 वर्षाचा व्यक्ती आहे किंवा 40 वर्षाची व्यक्ती आहे आणि त्याला आत्ता त्याच्या स्वतःच्या पेन्शनबद्दल प्लॅनिंग करायचं आहे. तर ह्या 4 स्कीम्स जर कंपेअर करायचं ठरवलं, एकतर इन जनरल रिटर्न्सवरती हं, हे कुठले जास्त ग्रो होणार आहेत, हं, कुठले जास्त सेफ आहेत, हं, कुठले जास्त मला फ्लेक्सिबिलिटी देतात हं, आणि कोणते जास्त टॅक्स बेनिफिट आहे. हं, ह्या 4 पॅरामीटर्सवरती जर मला हे कंपेअर करायचं म्हटलं, हे 4 हं, प्रॉडक्ट्स, हं. तर त्याचा मेट्रिक कसा दिसेल? त्याआधी मी अ, सर्वात महत्त्वाचा प्रश्न त्याचं उत्तर देतो, की तुमच्याकडे कॉर्पस किती असायला पाहिजे? हं. वयाच्या 60व्या वर्षी येस. किंवा तुम्ही जेव्हा कधी रिटायर होताय तेव्हा. आपण 60 धरून चालू स्टँडर्ड. आता बरेचसे इन्फ्लुएन्सर्स अनेक वर्ष म्हणत होते, की तुमचा जो वार्षिक खर्च आहे, त्याचा 25% कॉर्पस तुमचा असला पाहिजे. म्हणजे जर 25 पट ना? 25 पट सॉरी 25% नाही 25 पट. तर जर तुमचा वार्षिक खर्च हा 10,00,000 असला तर 2.5 कोटी. 2.5 कोटी पाहिजे. हा बराच अग्रेसिव्ह प्लॅन होता. पॅन्डेमिकमध्ये मार्केट बरंच वर गेलं त्यामुळे लोकांना वाटायचं, की हे चालेल असं. अगदी सायंटिफिकली बघितलं ह्याच्यावरती एक पेपर पब्लिश झालेला आहे एका सेबी रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरचा. त्याच्यामध्ये त्याचं गणित असं आहे, की तुम्हाला 30 ते 33 पट तुमची कॉर्पस असली पाहिजे. त्यामुळे अगदी अग्रेसिव्ह जरी झालं तरी 30 पट तरी तुम्ही म्हणजे परत 10,00,000चे 3 कोटी तरी तुमच्याकडे असायला पाहिजे. आता ते 3 कोटी कुठल्या प्रॉडक्टमध्ये असायला पाहिजे? तर बेस्ट ऑप्शन इज की कॉम्बिनेशन तुमच्याकडे असलं तर बरं आहे, की काही प्रमाणात म्युच्युअल फंड, काही प्रमाणात एन-पी-एस, काही प्रमाणात पी-पी-एफ कारण प्रत्येकाचे एडव्हांटेजेस वेगवेगळे आहेत. पी-पी-एफमध्ये तुम्हाला फिक्स रिटर्न मिळतंय. एन-पी-एसमध्ये तुमचं टॅक्स फ्री स्विचिंग अवेलेबल आहे. म्युच्युअल फंडात तुम्हाला फ्लेक्सिबिलिटी आहे. एस-डब्ल्यूची फ्लेक्सिबिलिटी आहे किंवा तुम्ही वाटेल तेव्हा काढू शकता पैसा. तर एक कॉम्बिनेशन ठेवा. कुठल्या कुठल्या पर्सेंटेजमध्ये कुठलं असेल पाहिजे हे तुमच्या आयुष्यावरती अवलंबून आहे, की तुम्ही किती नोकरी केली आहे, तुम्ही कुठला प्रॉडक्ट कधी स्टार्ट केलाय. त्यामुळे हे सांगणं जरा अवघड आहे. ओके. ग्रेट. सो आपण जो मगाशी कॉर्पसचा फॉर्म्युला म्हणालो, त्याच्यावरतीच मला थोडंसं हं. डबल क्लिक करायचं. ते म्हणजे 30 पट जे म्हणतोय आपण, ते कोणत्या वयानुसार डिपेंडंट आहे? म्हणजे आता एखाद्याचा 25व्या वर्षी अगदी सुरुवात करतोय, त्याचा 4 ते 5 लाख रुपयाचा अॅन्युअल एक्सपेन्स असेल. त्याच्या 30 पट म्हटलं तर ते अगदीच अ, 1.25 कोटी होतं. हं. ते कसं ठरवायचं? कारण एखादा समजा 40व्या वर्षी असेल आणि त्याचा मे बी त्या 40व्या वर्षी 15-20 लाख रुपये इन्कम असेल, तर हो. त्याच्या 40 पट 8 कोटी होतात. मग ते राहिलेल्या 20 वर्षात ते 8 कोटी कमवणं किंवा त्याचा कॉर्पस तयार करणं खूपच अॅम्बिशियस वाटतं. खूपच अगदी म्हणजे अ, गगनचुंबी वाटतं. बेसिकली तुम्ही ज्या वर्षी रिटायर होणार आहात, त्याचा खर्च आधी तुम्ही कॅल्क्युलेट केला पाहिजे. म्हणजे आत्ता जर तुमचं वय 30 आहे आणि तुम्ही 50व्या वर्षी तुम्ही रिटायर होणार असला, तर आजचा तुमचा जो वर्षाला 10,00,000 खर्च आहे, तो तेव्हा किती होणार आहे, हं. हे तुम्ही कॅल्क्युलेट केलं पाहिजे आणि सोपी गोष्ट एक्सेलमध्ये तुम्ही जर टाकलं, की तुमची जी वाढ होणार आहे खर्चाची, ती साधारण 6% तुम्ही अझ्युम केली, तर तुम्हाला एक फिगर मिळेल, की वर्षाच्या 50व्या वर्षी इतकी-इतकी रक्कम तुम्हाला लागणार आहे दरवर्षी. करेक्ट. मग त्याचं 30 पट तुमच्याकडे असायला पाहिजे. ओके. त्याचं त्याच्यात असं गणित आहे ते. त्याचं असं. ही 30ची जी फिगर आहे ती वयाच्या 60व्या वर्षीची फिगर आहे. आता तुम्ही 50व्या वर्षी रिटायर झाला, तर रूल ऑफ थंब असा आहे, की तुम्ही जितकी वर्ष जगाल, तितके पट तुमच्याकडे पैसे असले पाहिजे. ओके. तर जर तुम्ही 90व्या वर्षी तर 40 पट तुमच्याकडे असली पाहिजे. जर तुम्ही 50व्या वर्षी रिटायर होत असला तर. साधारणतः आत्ता लाईफ एक्सपेक्टन्सी आत्ता 76 आहे. पण आय एम शुअर की आपण जोपर्यंत रिटायर होऊ तोपर्यंत ती 90 पर्यंत गेलेली असणार आहे. हो. सो साधारणतः आता आपण 90 वर्ष जगणार आहोत असंच अझ्युम करून क्वालिटी ऑफ लाईफ अझ्युम करून आपण त्या पद्धतीने कॅल्क्युलेट केलं हो, पाहिजे. हो. मी एक डिस्क्लेमर देतो, हां. की हा जो रूल आहे तो अतिशय कन्झर्व्हेटिव्ह रूल आहे. हा अझ्युम करतो, की तुमच्याकडे तुम्ही काही पैसे डेटमध्येच ठेवले आहेत, काही पैसे इक्विटीमध्ये ठेवले आहेत. खूप लोकं म्हणतात, की "अरे, हे बघूनच भीती वाटते, की एवढे पैसे कसे साठणार आपल्याकडे?" तर अनेक वेळा रिटायरमेंटमध्ये खर्चही कमी होतात. त्यामुळे ही जी रक्कम आहे ती बरीच तुम्हाला पुरेल आणि त्यापेक्षा जास्त पण होईल. म्हणजे हं. तुम्ही इतकी काळजी पण करू नका, की एवढी साठली नाही तर काय होणार माझं? ठीक आहे. म्हणजे 30 पटीच्या ऐवजी समजा तुमचे 25 पट झाले तरी काही हरकत नाहीये. म्हणजे
जर तुम्ही खर्च थोडे कमी करू शकला असला तर काही हरकत नाही. काही ग्रेट. सो जे आपण डायव्हर्सिफिकेशन म्हणालो, तर आता हे साधारणतः आपल्याकडे 3 ते 4 हे आहेत. त्यातलं एक तर आपण क्लिअरली म्हणतोय, की नॉट सुटेबल आहे. दॅट इज युनिट लिंक्ड पेन्शन स्कीम. हम्म, सो ती आपण बाजूला काढली. ह्या 3 जर कॅटेगरी धरल्या, पी-पी-एफ हम्म. किंवा ई-पी-एफ, एन-पी-एस आणि म्युच्युअल फंड्स. हो. तर ह्या 3 मध्ये जेव्हा मी स्प्लिट करतोय, तर ते कोणत्या तत्वानी मी स्प्लिट केलं पाहिजे, कोणत्या लॉजिकनी मी ते स्प्लिट केलं पाहिजे? एकतर आपण ई-पी-एफ मधलं पाहिलं तर ई-पी-एफ मध्ये जे गणित असतं ते तुमच्या नोकरीवरती असतं. म्हणजे ते तुमच्या कंट्रोलच्या बाहेरच आहे. शक्यतो मेजॉरिटी पैसा म्युच्युअल फंडमध्ये असणं ठीक आहे, कारण तुम्हाला ती फ्लेक्सिबिलिटी असणं महत्त्वाचं आहे. तर असं रफली धरता येईल, की तुम्हाला कमीत कमी 70% तरी तुम्ही म्युच्युअल फंडात ठेवा आणि उरलेले 30% हे एन-पी-एसमध्ये असले तर काही प्रॉब्लेम नाही. आणि बऱ्याचदा हे टिपिकल बुल मार्केटमधलं लॉजिक असतं लोकांचं, की हे एन-पी-एस खूप बोर इन्स्ट्रुमेंट आहे. हे काय 12% वगैरे देते आणि त्याच्यावरती एवढे रूल्स आहेत. हं, त्याच्यात मजा नाही. जेव्हा मार्केट माझा बेंचमार्क 18-18, 20-20% देतोय आणि मी हे हं. 12%त खेळत बसलोय. नॉट फेअर. मजा नाही आ रहा है. हं. तर हे कंपॅरिझन योग्य आहे का आणि त्यांना काय सांगशील? ह्याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. एकतर जे नवीन स्कीम्स आणलेत पी-एफ-आर-डीने, एम-एस-एफ स्कीम, त्याच्यामध्ये 100% इक्विटी त्यांनी अलाव केले. त्यामुळे तो फरक गेला. आता दुसरं एक लोकं म्हणतात, की हे एन-पी-एस हे सरकारनी क्रिएट केलेलं एक व्हेइकल आहे आणि ते नियम बदलत असतात. त्यामुळे आपल्याला काय माहीत आत्ता असे नियम आहेत आणि आपण जे रिटायर होऊ तेव्हा नियम आपल्या अगेन्स्ट पण होऊ शकतात. त्याला माझं असं उत्तर आहे, की कुठल्याही इन्व्हेस्टमेंटचे नियम शेवटी सरकारच ठरवतं आणि जर तुम्ही ॲक्चुअली हिस्ट्री पाहिली म्युच्युअल फंडाची, आपण एन-पी-एस जरा बाजूला ठेवू, तर त्याचा टॅक्स वाढतच गेलेला आहे. 2004 साली चिदंबरमचं ड्रीम बजेट होतं. तेव्हापासून 2018 पर्यंत लाँग टर्म कॅपिटल गेन्स शेअर्सवरचा आणि इक्विटी म्युच्युअल फंड्सवरचा शून्य होता. त्याच काळात राकेश झुनझुनवाला आणि अशा काही लोकांनी खूप सारे पैसे कमवले. शून्य टॅक्स भरून, लीगली शून्य टॅक्स भरून. मग 2018 मध्ये अरुण जेटली यांनी पहिल्यांदा लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स आणला 10%. त्याच्यानंतर मागच्या वर्षी तो 12.5% करून टाकला आपल्या सीतारामन. सीतारामननी. त्यामुळे म्युच्युअल फंडाचं जर आपण पाहिलं तर खरं म्हणजे तो टॅक्स वाढतच गेलेला आहे. कमी झालेला नाहीये तो टॅक्स. या उलट एन-पी-एसमध्ये एकेकाळी फक्त 40% तुम्हाला टॅक्स फ्री काढायची सवलत होती. त्याचे झालेत 60% आणि आता त्यांना 80% प्रपोजल आहे, की तुम्ही 80% काढू शकता. ऑफकोर्स त्यापैकी 60% तुम्हाला टॅक्स फ्री मिळेल, पण कमीत कमी अजून फ्रीडम तरी मिळाली आहे, की तुम्हाला 80% पैसे तरी काढता येतील. तर मी असं म्हणेन, की ही जी एक भीती आहे, की फक्त एन-पी-एसमध्येच काहीतरी वाईट होऊ शकतं. ही भीतीच कुठेही काही वाईट होऊ शकतं. म्हणजे हे तुम्ही असं समजू नका, की फक्त एन-पी-एसमध्येच होऊ शकतं. रोडवरती ॲक्सिडेंट होऊ शकतो, हां, फ्लाईटमध्ये ॲक्सिडेंट हां. होऊ शकतो. पण फ्लाईटमध्ये होण्याची शक्यता कमी आहे. आणि आणि दुसरं कारण असं आहे एन-पी-एसमध्ये चान्सेस कमी अ, होण्याचे, की असं काहीतरी वाईट होण्याचे, की अजून सुद्धा मेजॉरिटी जे लोकं आहेत एन-पी-एसमध्ये ते सरकारी एम्प्लॉईज आहेत. सगळे ब्युरोक्रॅट्स, आय-ए-एस, आय-आर-एस, आय-पी-एस ते सगळे एन-पी-एसमध्ये आहेत. त्यामुळे स्वतःवरती ते कुऱ्हाड मारून घेणार नाही. नाहीयेत. दे वोंट लेट पॉलिटिशियन्स रुइन देअर पेन्शन. सो मुळात आपण आता एन-पी-एस बद्दल हो. बोलतोय. तर एन-पी-एस म्हणजे काय आणि हाऊ डज इट वर्क? ते एक्झॅक्टली काम कसं करतं? हो. तर एन-पी-एस म्हणजे नॅशनल पेन्शन सिस्टम एक सिस्टम आहे ज्याच्यामध्ये आपण स्टॉक्समध्ये काही प्रमाणात पैसे गुंतवतो आणि बॉन्ड्समध्ये काही प्रमाणात पैसे गुंतवतो आणि हे पैसे पेन्शन फंड मॅनेज करतात. जसं म्युच्युअल फंड मॅनेज करतात तसंच पेन्शन फंड मॅनेज करतात ओके. आणि मग ते वाढतात. दरवर्षी रिटर्न्स येतात आणि वाढत जातात आणि मग आपली जेव्हा रिटायरमेंट एज येते, नॉर्मली 60व्या वर्षी आपण रिटायर होतो आणि एन-पी-एसमध्ये तेच रिटायरमेंट एज आहे. एक ठराविक अमाउंट साठला असतो. म्हणजे समज 1,00,00,000 साठलेत. हं. आता त्या 1,00,00,000चं पेन्शनमध्ये रूपांतर कसं करायचं? तर आपण ते 1,00,00,000 वापरून एखादं पेन्शन विकत घेऊ शकतो आणि ते विकत घेणं म्हणजे काय? तर एक ॲन्युइटी नावाची कॉन्सेप्ट असते, की इन्शुरन्स कंपनी आपल्याकडनं लमसम घेते हं. आणि आपल्याला एक ठराविक दर महिन्याला पेमेंट देतात. ओके. आता एन-पी-एसमध्ये पूर्ण जी अमाउंट आहे, जी रक्कम आहे, ती वापरावी लागत नाही. वापरू शकतो आपण ॲन्युइटी घ्यायला, पेन्शन घ्यायला. पण खूप लोकांना ती एक फ्रीडम हवी असते, की नाही ते पैसे साठलेले आहेत, ते मी हवं तसं वापरीन. मला कशाला इन्शुरन्स कंपनीकडनं पेमेंट. हं. तर आता रूल असा आहे, की 60% हे तुम्ही काढू शकता
टॅक्स न भरता, टॅक्स भरायची काही गरज नाही 60% फक्त उरलेले 40% तुम्हाला इन्शुरन्स कंपनीला द्यावे लागतील आणि तुम्हाला त्या बदल्यात 1 महिन्याला पेन्शन मिळेल. आणि आता तर पेन्शनचं जे गव्हर्नमेंटचं रेग्युलेटर आहे, पी-एफ-आर-डी-ए, हं. त्यांनी असं प्रपोज केलंय, की त्या 40चे 20 करतील. म्हणजे 80% तुम्ही काढू शकता आणि तुम्हाला हवं तसं इन्व्हेस्ट करू शकता. तुम्हाला म्युच्युअल फंडात टाकायचं म्युच्युअल फंडात टाका किंवा स्टॉक्समध्ये टाका, कुठेही टाका. ओके. सो बेसिकली समजा त्या एन-पी-एस माझ्या 60व्या वर्षी काहीतरी साधारणतः त्याची व्हॅल्यू 1 कोटी झाली आहे. हो. तर मी त्यातले आत्ताच्या रूलनुसार 60 लाख रुपये 60 विथड्रॉ लाख. करू शकतो टॅक्स फ्री हो. आणि मला हवंय तसं म्हणजे त्याचं मी घर पण घेऊ शकतो हो. किंवा मुलीच्या लग्नावरती उधळू हो. शकतो हो. किंवा त्याच्यातनं म्युच्युअल फंड्स घेऊ शकतो. काही पण किंवा एफ-डीमध्ये टाकून त्याचं दर महिन्याला व्याजही येऊ व्याज घेऊ शकतं. शकतो. आणि 40% मला आता कंपल्सरी इन्शुरन्स कंपनीला द्यावे लागतात आणि त्या 40 लाखावरती जे काही त्यावेळेचा रेट असेल त्याच्यानुसार मला पेन्शन महिन्याला बरोबर. बसत राहते. अगेन ती पण टॅक्स फ्री असते. नाही. ती ब्रॅकेटनुसार चेंज होते. ती टॅक्सेबल असते. परंतु आता 12 लाखापर्यंत इन्कमच टॅक्स फ्री आहे आणि लोकं जेव्हा रिटायर होतात तेव्हा त्यांची सॅलरी बंद होते. त्यामुळे जर तुम्हाला महिन्याला जरी 1 लाख पेन्शन मिळत असलं तरी ते पूर्णपणे टॅक्स फ्री होऊन जातं. ओके, गॉट इट. आणि त्या 40 लाखावरची जी पेन्शन असते ती काय फॉर्म्युलाने तयार होते? त्यात अनेक टाइप्स आहेत. आता एक त्याचा टाइप असा आहे, की फक्त पेन्शन फॉर लाईफ, की तुम्ही जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत पेन्शन चालू राहील हां. आणि मग संपेल, थांबेल. अशा टाइपच्या पेन्शनला सर्वात जास्त रेट येतो. का? कारण इन्शुरन्स कंपनी कॅल्क्युलेशन करतं, की तुम्ही बहुतेक इतकीच वर्ष जगाल आणि तुम्ही जर बरंच लेट ते पेन्शन घेतलं म्हणजे 60 अ, 60च्या पुढे तुम्ही जर ढकललं म्हणजे तुम्हाला सूट आहे. 75व्या वर्षीपर्यंत तुम्ही ढकलू शकता. तर मग तो रेट वाढत जातो. म्हणजे 10% वर सुद्धा तो रेट जाऊ शकतो. ओके. तर हे एक पेन्शन झालं, की तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत पेन्शन चालू. दुसरं पेन्शन असं, की तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत पेन्शन चालू आणि अ, तुम्ही गेल्यावर मग तुम्ही जी रक्कम भरली आहे इन्शुरन्स कंपनीला, हं. ती रक्कम परत तुमच्या परिवाराला मिळणार. ओके. हे दुसरं झालं. तिसरं असं, की तुमची बायको आहे आणि तिला पण पेन्शन तुम्हाला मिळायला पाहिजे. मिळायला तुमच्या पाहिजे. पश्चात पण. हां, त्याला जॉइंट लाईफ अॅन्युइटी असं म्हणतात. ओके. म्हणजे मग तुम्हालाही मिळतं आणि तिलाही मिळतं जोपर्यंत ती जिवंत आहे. तर असे एक 5-6 प्रकार आहेत. त्यापैकी हे त्याच्यानुसार ठरतं. म्हणजे साधारणतः जर तुमचं 40 लाख हे असेल तर साधारणतः महिन्याला अगदी लाख रुपये पासून ते अ, खालीवर होऊ शकतं. बरोबर. म्हणजे सर्वात जास्त जो रेट आहे तो पहिल्या टाइपला आहे, की ज्याच्यामध्ये फक्त जिवंत असल्यापर्यंत हां. पेन्शन मिळतं. आणि सर्वात कमी रेट अशा टाइपला आहे, की ज्याच्यामध्ये तुम्हाला रक्कम परत मिळते. कारण हं. मग इन्शुरन्स कंपनीला ती रक्कम ठेवता नाही येत. बरोबर. गॉट इट. आणि आपण जे आता बोलत होतो, की एन-पी-एसचे प्रायव्हेट एन-पी-एस जे आहेत माझ्यासारखे, तुझ्यासारखे लोकं आहेत, जे प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत, त्यांच्यासाठी एन-पी-एस कसं काम करतं आणि आत्ताचे जे गव्हर्नमेंट किंवा सेमी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज आहेत, त्यांच्यासाठी एन-पी-एस कसं काम करतं? हो. तर सर्वात महत्त्वाचा फरक असा आहे, की प्रायव्हेट एन-पी-एसमध्ये खूप फ्लेक्सिबिलिटी आहे. म्हणजे तुम्हाला 75% स्टॉक्स किंवा इक्विटीमध्ये पैसे टाकता येतात आणि त्यामुळे जे इक्विटीची कंपाउंडिंग पॉवर आहे म्हणजे लाँग रनमध्ये इक्विटीमध्ये 10-12% मिळू शकतात. तर त्याचा बेनिफिट तुम्हाला खूप मिळतो. गव्हर्नमेंट एन-पी-एसमध्ये तेवढी सूट नाहीये. जसं म्हणालो, की आधी तर फक्त 15%च इक्विटी होतं आणि आता त्यांनी ऑप्शन दिलेत, की जर गव्हर्नमेंट एम्प्लॉयीनी चूज केलं, तर मग ते 50% इक्विटी किंवा 75 पण ते सुद्धा एका ठराविक वयापर्यंत. मग ते वयानंतर कमी-कमी कमी-कमी होतं. होत जातं. त्यामुळे तेवढी सूट नाहीये गव्हर्नमेंट एन-पी-एसमध्ये. हा मेन फरक आहे. दुसरा असा फरक आहे, की पेन्शन रेग्युलेटर पी-एफ-आर-डी-एने एक नवीन स्कीम इंट्रोड्यूस केली आहे. त्याला म्हणतात मल्टिपल स्कीम फ्रेमवर्क. त्याच्यामध्ये काय झालं, की अनेक लोकं म्हणायचे, की "अरे, इतक्या उशिरा सुरू होतं. वयाच्या 60 नंतर सुरू होतं. मी तेवढं जगणार पण नाही." असे काही लोकं म्हणायचे. तर त्यांच्यासाठी एक कमी वर्षांचं पेन्शन तयार होऊ शकतं का? तर तो विचार करून पी-एफ-आर-डी-एने 15 वर्षाची एक एम-एस-एफ मल्टिपल स्कीम फ्रेमवर्कमध्ये स्कीम आणलेली आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरा मोठा फरक म्हणजे इक्विटी हे 100% येऊ शकतं. ओके. म्हणजे आत्तापर्यंत अनेक स्टॉक मार्केटची लोकं म्हणायची किंवा म्युच्युअल फंडाची लोकं म्हणायची, की एन-पी-एस हा बोरिंग प्रकार आहे. कारण तुम्हाला एक स्टॉकमध्ये टाकता नाही येत तेवढे. हं. पण आता 100% तुम्ही टाकू शकता या एम-एस-एफ स्कीममध्ये. ओके. पण जेव्हा आपण 100% टाकतो, मग त्याच्यात आणि नॉर्मल एस-आय-पी किंवा ह्याच्यात फरक राहणारच नाही ना?
2-3 मोठे फरक आहेत खरं ओके. म्हणजे. एक असा फरक आहे, की एन-पी-एसमध्ये एक्सपेन्स रेशो म्हणतात. म्हणजे जी फी चार्ज करतात पेन्शन फंड्स, ती अतिशय कमी आहे. अजूनही ती अ, 30 बेसिस पॉइंट्स म्हणजे पॉइंट 0.3% वरती फक्त आहे. म्युच्युअल फंडात ती फी 2.25% पर्यंत जाऊ शकते. हं. म्हणजे किती 8 पट हो. म्हणजे 7-8 पट जाऊ शकते. सहज. तर हा एक कॉस्टवरती मोठा फरक आहे. दुसरा फरक म्हणजे टॅक्स, की तुम्ही एन-पी-एसमध्ये आता सपोज मार्केट वाढलं यावर्षी आणि हं. तुम्हाला काही पैसे डेटमध्ये टाकायचे आहेत. तर तुम्ही जेव्हा ते बदल करतात, तेव्हा तुम्हाला कोणताही टॅक्स लागत नाही. पण म्युच्युअल फंडात जेव्हा तुम्ही एका फंडातनं काढता, दुसऱ्या फंडात टाकता, तेव्हा दरवेळेस टॅक्सचा मोठा फटका हं. बसतो. आणि त्यामुळे लोकं करतच नाहीत, बदलच नाही करत. ओके. आणि मग त्याचा जो काही परिणाम होतो, तो होतो. म्हणजे आपण मार्केटमधल्या सिच्युएशनचा फायदा नाही घेता येत आपल्याला रेग्युलर म्युच्युअल फंडमध्ये, कारण आपल्याला भीती असते, की की इकडं काढले तर मला काय लाँग टर्म किंवा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स बसेल, इकडं तो बसणार नाही. आणि त्याहून वाईट म्हणजे डेट फंडमध्ये तुम्हाला जो टॅक्स लागतो, तो स्लॅब रेटवर लागतो. त्यामुळे हां. 30% किंवा तुम्ही फार श्रीमंत असला तर 35% वगैरे सुद्धा टॅक्स लागू शकतो. त्यामुळे लोकं काढतच नाहीत आणि हा एक मोठा प्रॉब्लेम होता म्युच्युअल फंडात. आणि आता आपण एन-पी-एस वरती बोलतोय. सो एखाद्याला जो माझ्या वयाचा आहे बाबा, किंवा 25 ते 35 वयोगटातली लोकं आहेत किंवा जे 40शीत आहेत, त्यांना आता विचार करायचा आहे, की बाबा मला पेन्शन तयार करायची आहे. तर त्यांनी किती पर्सेंट ऑफ देअर मंथली इन्कम पेन्शन स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट केला पाहिजे? बी इट एन-पी-एस ऑर पी-एफ काय असेल? खरं म्हणजे हे गणित मांडणं जरा अवघड आहे, कारण यंग लोकांच्या आयुष्यात अनेक इतर गोल्स पण असतात. घर बरोबर. घ्यायचं असतं, त्यांच्या पोरांचं शिक्षण करायचं असतं, राइट. अनेक गोष्टी असतात. त्यामुळे अ, अगदी स्टार्टिंगला पेन्शनमध्ये फारसा पैसा टाकणंही अवघड होतं. म्हणजे जरी मी सांगितलं, की तुम्ही 20% 25% टाकायला हवे, तरी ते जमतच नाही लोकांना. बरोबर. त्यामुळे एक थंब रूल असा घेता येईल, की टॅक्स सिस्टममध्ये तुम्हाला कितपर्यंत सवलत आहे, की किती टाकू शकता तुम्ही. तर आता न्यू टॅक्स रिजिमचं आपण उदाहरण घेऊ. कारण मेजॉरिटी लोकं न्यू टॅक्स रिजिममध्येच शिफ्ट झालेली आहेत. बरोबर. त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिक सॅलरीच्या 14% पर्यंत तुम्हाला एन-पी-एसमध्ये तुमच्या एम्प्लॉयरकडनं पैसे येऊ शकतात हं. आणि ते टॅक्स फ्री असतात. त्यामुळे कमीत कमी निदान ते 14% तरी तुम्ही घ्या आणि एन-पी-एसमध्ये इन्व्हेस्ट करा. आता नॉर्मली जेव्हा कंपनीमध्ये कोणी नोकरी करतं, तेव्हा त्यांना सी-टू-सी म्हणून कॉन्सेप्ट लागू होते, की तुम्हाला दर महिन्याला 1,00,000ची समजा सी-टू-सी आहे. त्याच्यामध्ये बेसिक सॅलरी आली, त्याच्यामध्ये हाऊस रेंट अलाउन्स आलं, त्याच्यामध्ये स्पेशल अलाउन्स आलं, येस. अनेक गोष्टी, हं. प्रॉव्हिडंट फंड आलं, अनेक गोष्टी येतात. तर इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे बेसिक सॅलरीच्या 14% म्हणजे समजा तुमची बेसिक सॅलरी आहे 50,000, हं. तर तुम्हाला 7,000 हे एन-पी-एसमध्ये जर तुमच्या कंपनीनी टाकले तुमच्या बिहाफमध्ये, तर ते त्याच्यावर टॅक्स लागत नाही. ओके. तर हा तुम्हाला मोठा फायदा सरकारच देतंय, तर तो लाभ घ्यावाच नक्की. गॉट इट, गॉट इट. याचा आणि म्हणजे अगेन त्याच वेळेला, कारण का आपल्या सॅलरीतनं पी-एफ पण कट होतो बऱ्याच ठिकाणी. सो पी-एफ आणि एन-पी-एसमध्ये बऱ्याच सामान्य माणसांना गल्लत होते. नक्की हो. त्यातला फरक पण आपण इथंच समजून घेतला तर पुढे जाताना सोपं पडेल. तर पी-एफमध्ये फारसा चॉईस नसतो. पी-एफ हे कंपल्सरी असतं आणि ते 12% तुमची कंपनी कापते तुमच्या पगारातनं. 12% कंपनीच्या तर्फे ते भरतात. ऑफकोर्स दोन्ही रकमा तुमच्या सी-टू-सीमध्ये ते जोडल्या जातात. त्यामुळे हं. असं नाही की तुमच्या कंपनीकडनं काही फ्री पैसा मिळतोय. पण ते 12% गेले तुमच्या बेसिकमध्ये. हं. तर प्रश्न असा आहे की तुम्ही त्या 12च्या अधिक 14% टाकायची की नाही एन-पी-एसमध्ये? टाकू तर शकता. टॅक्स बेनिफिट तर आहे. पण काही लोकांना वाटत असेल की नाही, नाही आता हे झालं तर ते कशाला करायचं? पण खरं म्हणजे माझ्या मते तर दोन्ही केलं पाहिजे. कारण एकतर ते बेसिकवरती काउंट होतंय. म्हणजे असं नाही की तुमचा पगार 1,00,000 आहे आणि 12,000 जातायत पी-एफमध्ये आणि 14,000 जातायत एन-पी-एसमध्ये. बेसिक नेहमी कमीच असतं एनिवे. साधारणतः 50% 50% किंवा अजूनही कमी कमी असतं. असतं. आणि पी-एफचं तर कधी-कधी फक्त ₹1,800 जातात हो. कंपनीकडनं. तर त्यामुळे एन-पी-एसचे जे 14% आहे ते तर नक्कीच करावे. आत्ता जो पी-एफचा मुद्दा तू बोललास, की ₹1,800 12% सो नक्की एक्झॅक्टली काय हा रूल आहे? काही कंपन्या स्वतः 1,800 कट करतात आपल्या पगारातनं आणि स्वतः 1,800 टाकतात. सो ₹3,600 असे जातात, बरोबर. किंवा काही जण तुमच्या बेसिकच्या 12% काढतात. हा रूल नक्की काय आहे आणि ह्यातलं कंपल्सरी काय आहे? तर सरकारने कंपनीला चॉईस दिलाय, की तुम्ही बेसिकच्या 12% कापा किंवा 15,000 हे तुम्ही कन्सिडर करा, की हीच बेसिक आहे. हं. त्याचे 12% तुम्ही कापा. त्यामुळे ते ₹1,800 ची फिगर येते. ओके.
तर काही कंपन्या ॲक्च्युअलवरती करतात, म्हणजे 50,000 बेसिक असलं त्याचे 12% किंवा मग 15,000चे 12% म्हणजे 1,800 काढतात ते. हं. आणि साधारणतः आपण जर समजा आता आपण एक गणित धरूया, की बाबा ज्याचा ₹1,00,000 C2C आणि साधारणतः ₹50,000 बेसिक सॅलरी आहे. सो त्या माणसाचे साधारणतः ₹6,000 पी-एफमध्ये हो. जाऊ शकतात आणि ₹7,000 एन-पी-एसमध्ये. साधारणतः ₹13,000 त्याच्या बरोबर. पेन्शनची तयारी करायला जात आहेत. बरोबर, बरोबर. आणि ॲट दी एंड समजा हे जात राहिले तसंच धरलं आपण, हो. तर ॲट दी एंड एन-पी-एस विड्रॉवल कशा पद्धतीने वर्क करतं आणि पी-एफ विड्रॉवल कशा पद्धतीने वर्क करतं? हो. आधी आपण पी-एफचं बोलू, कारण त्याच्यामध्ये एक मोठा निर्णय घेतला आहे सरकारने हां. रिसेंटली, ज्याच्यावरती बरीचशी कॉन्ट्रोव्हर्सी पण झालेली आहे. तर पी-एफमध्ये आधी काय नियम असा होता, की जर तुम्ही बेरोजगार झाला, हं. तर तुम्हाला 2 महिन्यानंतर पूर्ण 100% तुमचं पी-एफ काढता येत होतं. ओके. आता रिसेंटली ई-पी-एफ-ओच्या मेन बॉडीनी, सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजनी असा एक निर्णय घेतला आहे, की 25% पी-एफचे पैसे हे तुम्हाला 2 महिन्यानंतर काढता येणार नाही. ते 12 महिने ठेवणारच. जरी तुम्ही बेरोजगार झाला, तुमच्याकडे नोकरी नाही, तरीसुद्धा 12 महिने हे त्यांच्याकडे राहणारच ते पैसे. अ, पण बाकीचे 75% हे तुम्ही 1 महिन्यानंतर काढू शकता. जेव्हा तुमची नोकरी सुटते तेव्हा. काढू शकता. काढणं भाग आहे असं अजिबात नाही. हं. हे झालं पी-एफचं. आणि तुम्ही जर पी-एफचे पैसे ठेवले, तर त्याच्यामध्ये रिटायरमेंटचं वय आहे 58. त्याच्यानंतर तुम्हाला ई-पी-एस म्हणजे पी-एफचं जे पेन्शन आहे ते सुद्धा तुम्ही हं. घेऊ शकता. ते काय फार मिळत नाही. त्याच्या मॅक्सिमम पेन्शन जे आहे ते ₹7,500 महिन्याला आहे. पण तरीसुद्धा तुम्ही घेऊ शकता. आता एन-पी-एसचं कसं आहे, की एन-पी-एसमध्ये तुम्ही रिटायर होता 60व्या वर्षी. तिथे पण तुमच्याकडे बराच चॉईस आहे, की तुम्ही 60व्या वर्षी घेऊ शकता पेन्शन किंवा 60% तुम्ही काढा, 40% तुम्ही वापरा पेन्शनसाठी किंवा तुम्हाला काहीच नकोय, तुमच्याकडे इतर पैसे आहेत, तर तुम्ही 75 पर्यंत ते पैसे तसेच राहू द्या. त्याचं अजून त्याची ग्रोथ होत राहील. दरवर्षी ते इन्व्हेस्टेड असतील आणि त्याची वाढ होत राहील. तुम्ही 17व्या वर्षी घ्या किंवा 75व्या वर्षी घ्या. ओके. प्रॉव्हिडंट फंडच्या बाबतीत आपण थोडंसं अजून हो, डिटेलमध्ये समजू शकलो तर हो. प्रॉव्हिडंट फंड जेव्हा 58ला असतात, तेव्हा ते विड्रॉलला काय रूल्स आहेत? त्याच्यात काही बदल झालेत का? हो. पी-एफमध्ये खूप लोकांचा एक गैरसमज असतो, की 3 वर्ष जर तुम्ही कॉन्ट्रिब्यूट नाही केलं, तर तुमचा इंटरेस्टच थांबतो. हं. हे चुकीचं आहे. कारण 2016 मध्ये गव्हर्नमेंटनी एक निर्णय घेतला, की तुमचं जे व्याज आहे ते चालू राहील 58 वर्षापर्यंत. तुम्ही जरी तुमची नोकरी नाहीये, तुम्ही कॉन्ट्रिब्यूट नाही करत आहात, तरीसुद्धा. आता त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी आहे, की जे व्याज तुम्हाला मिळतं तुमच्या नोकरीनंतर, ते व्याज टॅक्सेबल असतं. हेही खूप लोकांना माहीत नाही आणि ते रिपोर्टच करत नाही त्यांच्या इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये आणि मग जेव्हा नोटीस येईल तेव्हा येईल. पण त्याच्यावरती टॅक्स भरणं हे माहीत असलं गरजेचं आहे आणि टॅक्स भरणं हे भाग आहे आपल्यावरती. तर ह्या 2 कॉन्सेप्ट्स लोकांनी लक्षात राहाव्या, की एकतर तुम्हाला व्याज मिळत राहील 58 वर्षापर्यंत आणि दुसरं म्हणजे ते व्याज टॅक्सेबल असेल. जर तुमची नोकरी नसली तर. जर तुम्ही नोकरीमध्ये असला तर मग ते टॅक्स फ्री चालू असतं तुमचं व्याज. ओके. आणि पी-एफमध्ये अ, जे आता विड्रॉल लिमिट चेंज झाले, त्यात काय रूल चेंज झाले आपण एकदा आत्तापर्यंत कसं होतं, की 2 प्रकारचे विड्रॉल होते. एक म्हणजे पार्शल विड्रॉल, की तुम्हाला घर घ्यायचंय, तुमचं लग्न होतंय, तुम्हाला शिक्षणासाठी पैसे हवेत. प्रत्येक कारणासाठी एक वेगळा रूल होता. हं. म्हणजे फॉर एक्झाम्पल घरासाठी जर तुम्हाला पैसे काढायचे असले, तर 5 वर्ष तुम्हाला ई-पी-एफचा मेंबर होणं हे गरजेचं होतं. हं. आणि तसाच वेगळा रूल होता, जर तुम्हाला शिक्षणासाठी हवं असलं किंवा लग्नासाठी हवं असलं. लोकांना ते कळायचं नाही आणि खूप लोकांचे पैसे अडकायचे. आता त्यांनी असा निर्णय घेतलाय, की हे सगळे वेगवेगळे नियम एकत्र करून फक्त 75% पर्यंत तुम्ही पैसे काढू शकता. जर तुमच्याकडे कारण नसलं, तुम्हाला पार्टी करायची आहे आयुष्यात, तरी सुद्धा तुम्ही काढू शकता. त्याच्यामुळे त्यांनी एक नवीन अ, काय म्हणतात, कारण म्हणजे एक रिझन काढलंय ज्याच्यामध्ये स्पेशल सर्कमस्टान्सेस असं नाव दिलंय. म्हणजे कशासाठी? कशासाठीही असू शकतं. ते काय विचारणार नाही. तर ही एक चांगली गोष्ट म्हणता येईल घडलेली आहे. कारण मी असं मानतो, की लोकं रिस्पॉन्सिबल असतात. लोकं काय त्यांचे पैसे काय जाळायला बसले नसतात. बरोबर. ती चांगलीच गोष्ट आहे. दुसरा निर्णय असा घेतला, की आता बाकीच्या 25% काय? हं. तर आधीचा नियम असा होता, की जर तुमची नोकरी सुटली, तर 2 महिन्यानंतर तुम्हाला 100% काढता येत होते. तर ते 2 महिन्याचे केले त्यांनी 12 महिने.
की 25% 12 महिने अडकून राहणार पी-एफमध्ये. ह्याच्यावरती खूप कॉन्ट्रोव्हर्सी झाली. अनेक पार्लमेंटच्या मेंबर्सनी सुद्धा ह्याच्यावर ट्वीट्स वगैरे टाकल्या. कारण असंही आर्ग्यू करता येईल, की ज्या लोकांची नोकरी नाहीये, ज्यांना स्वतःला खायला देता येत नाहीये, ते पी-एफमध्ये पैसे ठेवून करणार काय? पण आता हा सरकारचा निर्णय आहे, तर काय म्हणणार? बरोबर. सो पी-एफ बद्दल एक साधारणतः लक्षात आलं आपल्याला. बऱ्याचदा लोकं पी-एफ कशासाठीही विड्रॉ करतात. म्हणजे गव्हर्नमेंट काही तुम्हाला तुमच्या मुलाचं लग्न आहे त्याचा प्रूफ द्या म्हणत नाही. तर ह्या विड्रॉलचा काय तोटा होतो हे आपण एकदा, कारण का पी-एफ इज लास्ट रिसॉर्ट, म्हणजे आपण बोन मॅरो साध्या-सुध्या सर्कमस्टन्सेसमध्ये वापरलं जात नाही. तर हे का आपण करू नये? हो, हे अगदी बरोबर आहे, की पी-एफ हे शक्यतो काढायला नाही पाहिजे. पण त्याला 2-3 कारणं असू शकतात. एकतर काही लोकांना इन्व्हेस्टमेंट खूप चांगली जमते आणि त्यांना आता ई-पी-एफ कडनं जे व्याज येतं ते 8.25% या रेटनी येतं. तर त्यांना ते इन्व्हेस्ट करून जास्त रिटर्न्स मिळू शकतात किंवा त्यांना तेवढी ती क्षमता आहे. त्यांच्यासाठी ठीक आहे. काही लोकांनी ज्यांनी नोकरी सोडलेली आहे आणि त्यामुळे ते व्याज टॅक्सेबल होऊन झालेलं आहे. तर त्याला त्याला जर आपण टॅक्स लावला तर ते 8चे 5 होतात किंवा 5.5 होतात. मग काढण्यामध्ये जास्त सेन्स बनतो. हं. तर हे 2 जर आपण बाजूला ठेवले आणि तिसरा ग्रुप असा की त्यांचं खरंच अवघड परिस्थिती आहे, घरी आर्थिक परिस्थिती बरोबर नाहीये, त्यांना पैसे हवेत, त्यांना थांबवता कामा नये. त्यामुळे हे 3 जर आपण ग्रुप सोडले तर बाकीच्यांनी नाही काढायला पाहिजे. प्रायव्हेटमध्ये जे एन-पी-एसकडे बघतायत, त्यांनी म्हणजे समजा फ्रीलान्सर आहेत किंवा ज्यांच्या कंपनीतनं एन-पी-एसला काही पैसे जात नाहीत, ज्यांचे फक्त पी-एफ जात आहेत किंवा आमच्यासारखी एखादी छोटी ऑर्गनायझेशन आहे. सो त्या एम्प्लॉईजनी जिथे त्यांची ऑर्गनायझेशन बाय रूल कंपल्सरी नसल्यामुळं पी-एफ, एन-पी-एस अशा काहीच गोष्टी करत नाही. त्यांनी काय करावं? आणि मला दुसरा पण एक त्यातच ॲडिशनल प्रश्न आहे किंवा त्याला सब क्वेश्चन आहे, की गृहिणींनी ह्याच्याकडे कसं बघावं? तर एन-पी-एसची एक ब्युटी अशी आहे, की तुम्ही काही असो, म्हणजे तुमच्याकडे नोकरी असो किंवा बिझनेस असो किंवा अनएम्प्लॉईड तुम्ही आहात, काही असो, गृहिणी आहात, काही फरक पडत नाही. तुम्हाला पेन्शन एन-पी-एस अकाउंट तुम्ही काढू शकता. स्वतः काढू शकता. त्याला ऑल सिटिझन्स मॉडेल असं म्हणतात. आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही ओल्ड रेजिममध्ये असला, तुम्हाला टॅक्स बेनिफिटही मिळतो. म्हणजे ए-टी-सीच्या खाली 1.5 लाखाचा बेनिफिट आणि ए-टी-सी-सी-डी 1बीच्या खाली 50,000चा बेनिफिट हा मिळतोच. आता फक्त न्यू रेजिममध्ये नाही मिळत, पण त्याच्यात सुद्धा तुम्ही जर पैसे टाकले आणि ते पैसे दरवर्षी रिटर्न त्याला मिळत गेलं, मग तुम्हाला इक्विटीमधनं डेटमध्ये शिफ्ट करायचं आहे किंवा पेन्शन फंड मॅनेजर बदलायचा आहे. तर तुम्ही जे काही ते बदल करता त्याच्यावरती टॅक्स लागत नाही. हा खूप मोठा बेनिफिट आहे. हा सगळ्यांना लागू आहे. ओके. त्यामुळे लोकांनी एन-पी-एस करावं असं माझं मत आहे. आणि गृहिणींनी पण करावं. आणि तिसरा बेनिफिट जो खूप लोकांना माहीत नाहीये, तो असा आहे, की एन-पी-एस आणि पी-एफमध्ये दोन्हीमध्ये असा एक सरकारचा रूल आहे, की जो बॅलन्स असतो, तो कुठलंही कोर्ट भारतामध्ये अटॅच करू शकत नाही. त्यामुळे जेव्हा लोकांचे कोर्टात केसेस होतात, हं. इट कुड बी की कोणाचा व्यवसाय डुबलेला आहे आणि त्याच्या विरुद्ध बँकांनी केसेस टाकलेल्या आहेत किंवा घरात काहीतरी डिस्प्यूट आहे नवरा-बायकोचं आणि त्याची केस चालू आहे. तर तो जो पैसा असतो, तो पी-एफमध्ये असो किंवा किंवा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजे पी-पी-एफमध्ये असो किंवा एन-पी-एसमध्ये असो, तो पैसा कुठलंही कोर्ट त्याला हात नाही लावू शकत. हो. सो म्हणजे पोटगी असेल, दिवाळखोरी असेल, काही असो. कुठलाही इंडेम्निटी असेल, ह्या कुठल्याही केसेसमध्ये माझ्या एन-पी-एसला, माझ्या पी-एफला कोणतंही भारतातलं कोर्ट हात लावू शकत नाही. बरोबर. वॉव! हे अगदीच माहितीच नव्हतं, की अटॅचमेंट नाही होऊ शकत. बापरे! मग स्पेशली स्मॉल बिझनेसेसनी तर हे नक्की केलं पाहिजे, कारण का अ, आपण अशा व्हॉलेटाईल जगात जगतो, की माहिती नाही आपल्याला उद्या काय होईल, कुठे अनफॉर्च्युनेटली असा काही इन्सिडेंट घडला, दिवाळखोरी आली, तर ॲटलीस्ट तुमच्याकडे एक सेफ्टी फंड राहील, की जिथे तुम्ही झिरो नाहीत होणार. एकच फक्त त्याच्यामध्ये एक्सेप्शन आहे, की एन-पी-एसचं 25% अटॅच होऊ शकतं. बाकीचं 75% नाही होऊ नाही शकत. होऊ शकत. ओके, ग्रेट. येस. आणि समजा आता जसं म्हणालो आपण, की बाबा गृहिणी असतील किंवा फ्रीलान्सर असेल, त्यांनी एन-पी-एस चालू करताना कसं चालू करायचं, त्याची काय बेसिक प्रोसिजर आहे आणि ते कसं करता येतं? खूपच सोपी गोष्ट आहे. तुमचं जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड असलं, तर तुम्हाला फक्त ई-एन-पी-एस असं Googleवरती टाकायचं, हं. की तुम्हाला पहिली लिंक येईल NSDL किंवा प्रोटीएन ही एक हं. गव्हर्नमेंटची कंपनी आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 5 मिनिटात तुमचा आधार नंबर आणि ओ-टी-पी देऊन तुम्ही अकाउंट उघडू शकता. तुमच्या बँकेला लिंक करायचा तो अकाउंट आणि त्यातनं तुम्ही
त्याच दिवशी किंवा पुढच्या दिवशी तुम्ही तुमचे पैसे टाकूही शकता. करेक्ट. एवढंच सिंपल. खूपच सोपं आहे ते. आणि त्याचं काही कार्ड वगैरे असं काही येतं? हो. एन-पी-एसचं परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर, प्रॅन नंबर आणि त्याचं कार्ड येतं. पण तेही ऑटोमॅटिकली येतं. त्याला काही फार तुम्हाला डॉक्युमेंट इकडे द्या किंवा सह्या करा, काही गरज काही गरज लागत नाही. नाही. पी-एफमध्ये माझ्यासारखा सेल्फ एम्प्लॉईड किंवा प्रायव्हेट एम्प्लॉयी पी-एफमध्ये पैसे स्वतःहून टाकू शकतो का? नाही, नाही. आणि आपण पी-एफ जेव्हा म्हणतो तेव्हा त्याला ई-पी-एफ असं त्याचं पूर्ण नाव आहे. एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड. नावातच आहे एम्प्लॉयी तुम्ही असायला हवं. आणि ते सुद्धा एम्प्लॉयी म्हणजे एखाद्या मोठ्या कंपनीचा एम्प्लॉयी म्हणजे 20 एम्प्लॉईजपेक्षा जास्त असलेल्या कंपनीचा तुम्ही एम्प्लॉयी असायला हवा. हं. परंतु तिसरं एक व्हेइकल जे आहे आपल्याकडे ते म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ते तर सगळ्यांकडे अवेलेबल आहे. ते तर नक्कीच करावं. ते कसं करता येतं? ते तुमच्या बँकेच्या थ्रू तुम्हाला पी-पी-एफ अकाउंट उघडता येतं किंवा पोस्ट ऑफिसच्या थ्रू. हं. शक्यतो बँकेच्या थ्रूच करावं कारण मग तुम्हाला नेट बँकिंगनी तुम्हाला ते ऑपरेट करता येतं. आणि त्याचंही व्याज टॅक्स फ्री असतं. त्याचा 15 वर्षाचा पिरियड असतो. 15 वर्षानंतर तुम्हाला काढून कुठेही तो पैसा वापरू शकता तुम्ही. त्याचा रेटही चांगला आहे. 7.1% काय फार वाईट रेट नाहीये टॅक्स फ्री असल्यामुळे. 7.1 टॅक्स फ्री म्हणजे विच इज ॲज गुड ॲज साधारणतः मिडल क्लास माणसाला 8-9% हो, पर्यंत मिळतं. कारण हो. 20% ब्रॅकेटमध्ये असणाऱ्याला तो बेनिफिट आहेच आहे. बरोबर, बरोबर. ओके, म्हणजे तसं बघायला तर एफ-डीपेक्षा डेफिनेटली बेटर रेट आहे त्याचा. नक्कीच. म्हणूनच गव्हर्नमेंट फक्त 1.5 लाखापर्यंत अलाउ केलंय तुमचं पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आणि त्याच्यामध्ये एक इंटरेस्टिंग पॉइंट असा आहे, हां. की तुमचं जे व्याज कॅल्क्युलेट होतं, ते महिन्याच्या 5व्या तारखेच्या आत जर तुम्ही कॉन्ट्रिब्यूट केलं, तर तुम्हाला पूर्ण महिन्याचं व्याज मिळतं. हो, नाही. त्यामुळे ज्या लोकांकडे वर्षभराचे तेवढे पैसे आहेत 1.5 लाख आहेत, त्यांनी 5 एप्रिलच्या आत ते टाकायला हवे. 1 एप्रिलला आपलं फायनान्शियल इयर सुरू होतं. तर 5च्या आत ते पैसे आले, तर तुम्हाला पूर्ण वर्षाचं व्याज मिळतं. आणि हे कोणालाही आपल्या प्रत्येकाच्या बँकेमध्ये पी-पी-एफ अकाउंट काढता येतं कुठल्याही हो. बँकेत. कुठल्याही बँकेत शक्यतो म्हणजे नॅशनलाइज बँकेत आहेत आणि काही मोठ्या प्रायव्हेट बँकेमध्ये पण त्यांनी दिलेलं आहे पी-पी-एफ. दिलेलं आहे. ओके. आणि हे आपल्याला ऑनलाईन हो, करता येणं हो. सहज नेट शक्य आहे. बँकिंगच्या थ्रू. म्हणजे मी माझी बँक जी आहे ती प्रायव्हेट बँक आहे मोठी आणि ते मी ऑनलाईन नेट बँकिंग थ्रूच करतो. साधारणतः पेन्शनकडे समजा मी आत्ता जागा झालोय आणि मी आत्ता विचार करतोय पेन्शनकडे. तर माझी पहिली पायरी काय असली पाहिजे? एकतर दर महिन्याला किती टाकायचे तुमचं पेन्शन येण्यासाठी तुमच्या वयाच्या 60व्या वर्षी किंवा पुढे आणि ते कमीत कमी 14% तरी टाका जर तुम्ही न्यू टॅक्स रेजिममध्ये असाल आणि तुमची कंपनीत नोकरी असली तर. जर नसली नोकरी तरीसुद्धा एक 10 ते 15% मध्ये तुम्ही तरीसुद्धा टाका कारण त्याचे इतर काही टॅक्स बेनिफिट्स आहेत. दॅट शुड बी द फर्स्ट स्टेप. ईदर एन-पी-एस ऑर शक्यतो दोन्ही करा. म्हणजे पी-एफ पण करा, पी-पी-एफ पण करा, एन-पी-एस पण करा. पण अगदीच तुम्हाला जर तेवढे पैसे नसतील उपलब्ध, तर कमीत कमी एन-पी-एस करा. कारण एन-पी-एसमध्ये ती इक्विटीची जी कंपाउंडिंग पॉवर आहे, स्टॉक मार्केटची जी पॉवर आहे, ती तुम्हाला मिळते. साधारणतः रेट ऑफ रिटर्न्स बघितलं तर एन-पी-एसचा साधा जास्त. हिस्टॉरिकल डेटा बघितला तर तो बेटर आहे. हो. थँक यू सो मच. तसा कॉम्प्लिकेटेड, तसा थोडासा क्लिष्ट असणारा हा टॉपिक होता. पण शक्य तेवढ्या सोप्या भाषेत आणि त्याचे सगळ्या निटी-ग्रिटीज, त्याचे छोटे-छोटे जे काही खाचाखोचा आहेत त्या सगळ्या सांगितल्यास. कारण साधारणतः ह्या छोट्या खाचाखोचांबद्दल कधीच बोललं जात नाही. थँक सो मच आमच्या सगळ्या प्रेक्षकांना ह्या गोष्टींबद्दल सांगितलं त्याबद्दल. धन्यवाद. तुम्हाला अजून कोणत्या गोष्टी आपण या रिलेटेड समजून घेणं वाटतंय महत्त्वाचं आहे आणि जो आपला धनदौलतचा हेतू आहे, की मुळात आर्थिकदृष्ट्या सगळ्या मराठी लोकांना सक्षम करणं, त्याच्यात अजून एक स्टेप आपण पुढे घेतलेली आहे. अजून कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे असं वाटतं तुम्हाला? नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.